विराट पुरुष के मुख से वाणी और उसके अधिष्ठातु देवता अग्नि की उत्पत्ति हुई। वैदिक सातों छंदों की उत्पत्ति उनकी सातों धातुओं से हुई। देवता, पितृगण और देवताओं के अमृतमय अन्न रसेंद्रिय, रसेंद्रिय म्हणजे जीभ, रसेंद्रिय से और सभी प्रकार के रसों की उत्पत्ति विराट पुरुष की जिह्वा से हुई। भाव प्रकाशिका। छठे अध्याय में अध्यात्म इत्यादि भेंट से विराट की विभूति बतलाई गई है और पूर्वोक्त सारी बातों का समर्थन पुरुष सूक्त के द्वारा किया गया है। इस समय वैराज की विभूति का वर्णन विस्तार के साथ किया गया है। वैराज म्हणजे ते परमात्मासाठी शब्द वापरला असणार, त्याच्या विभूतीचं वर्णन। वाणी तथा वाणी के अधिष्ठातृ देवता अग्नि का उत्पत्ति स्थान विराट पुरुष का मुख है। म्हणून ते विश्वरूप कृष्ण दाखवतो, त्याच्या मुखातून अग्नी बाहेर येत असते। गायत्री आदि 7 गायत्री, त्रिष्टुप, उष्णिक, जगती, बृहती, पंक्ति आणि अनुष्टुप इन छंदों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के त्वक आदि, त्वक म्हणजे त्वचा, आणि धातु 7 धातु कुठले, चर्म, मांस, रुधिर, मेदस, मज्जा और अस्थियां। देवताओं के अन्न को हव्य कहते हैं, पितरों के अन्न को कव्य कहते हैं, तथा उन दोनों से अवशिष्ट मनुष्यों के अन्न को अन्न, ये सब अमृत स्वरूप है। उन सभी अन्नों, सभी मधुर आदि अम्ल, लवण, कटु, कषाय और तिक्त रसों तथा म्हणजे ह्या चवी झाल्या, सारस। रसों तथा हम लोगों की रसनेन्द्रिय म्हणजे जिह्वा तथा अनेक अधिष्ठातृ देवताओं के उत्पत्ति स्थान विराट पुरुष की जिह्वा है। विराट पुरुषाच्या मुखापासून अग्नि निर्माण झाले आणि विराट पुरुषाच्या जिभेपासून चवा निर्माण झाल्या। हम लोगों के सभी प्राणों तथा वायु की उत्पत्ति विराट स्थान पुरुष की नाक के छिद्र है। म्हणजे काय, आपल्याला जी आपण चव घेतो, आपण आपल्या जिभेने जी चव घेतो ती विराट पुरुषाच्या जिभेपासून त्या चवी उत्पन्न झाल्या आहे। आपण आपल्या नाकातने जो श्वास घेतोय, प्राणवायू वगैरे, ते विराट पुरुषाच्या नाकातून निर्माण झालेले आहेत, नाकातून। हम लोगों के सभी प्राणों तथा वायु के उत्पत्ति स्थान विराट पुरुष की नाक के छिद्र है। मोद तथा प्रमोद, सामान्य तथा विशेष गंधों के भी विराट पुरुष के नाक के छिद्र ही श्रेष्ठ उत्पत्ति स्थान है। मोद प्रमोद म्हणजे हे गंध झाले, मोद प्रमोद सामान्य आणि विशेष। हम लोगों के प्राण, अपान, समान, व्यान तथा उदान, इन सभी प्राणों तथा सामान्य एवं विशेष गंधों के श्रेष्ठ उत्पत्ति स्थान विराट पुरुष के नाकों के छिद्र है। सभी रूपों तथा तेजों की उत्पत्ति का स्थान विराट पुरुष की चक्षुरिंद्रिया है। स्वर्गलोक, सूर्य की उत्पत्ति का स्थान विराट पुरुष के दोनों नेत्र गोलक है। म्हणजे काय, आपल्याला जी काही वस्तू दिसते ती सूर्यामुळे दिसते, सूर्य, चंद्र यांच्या प्रकाशामुळे दिसते। अगोदरच्या काळात म्हणजे ह्याचा शोध लागण्यापूर्वी, इलेक्ट्रिक बल्ब वगैरे यांचा शोध लागण्यापूर्वी जे दिसायचं ते सकाळी सूर्याच्या प्रकाशाने, रात्री चंद्राच्या प्रकाशाने। आपल्या डोळ्यांना जे जे काही दिसतं ते सूर्यामुळे, आणि सूर्य हे त्या परमात्माचे डोळे, म्हणजे विश्वरूप जे दाखवले त्याच्यात म्हटलं होतं की सूर्याप्रमाणे तुझे डोळे आहेत वगैरे वगैरे, सूर्याचंद्राप्रमाणे तुझे डोळे आहेत असं। दिशाओं तथा तीर्थों के उत्पत्ति स्थान का, दिशाओं तथा तीर्थों के उत्पत्ति स्थान का, दिशाओं तथा तीर्थों की उत्पत्ति का स्थान दोनों कान है, और आकाश तथा शब्द की उत्पत्ति का स्थान विराट पुरुष की श्रोत्रेंद्रिय है। श्रोत्रेंद्रिय म्हणजेच कान, कान हो। म्हणजे आपल्याला जो शब्द ऐकू येतो त्या शब्दाची निर्मिती, तो शब्द आकाश या तत्वाचा, आकाश या पंच महाभूत पैकी आकाश नामक भूताचा कोण आहे, तो तन्मात्रा आहे किंवा गुण आहे शब्द।
त्या शब्दाची उत्पत्ती विराट पुरुषाच्या कानातून झाली. म्हणजे आपण आपल्या कानाद्वारे जो शब्द ऐकतो तो विराट पुरुषाच्या कानापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे आपल्या एका स्पेसिफिक इंद्रियाचा विषय हा विराट पुरुषाच्या त्या संबंधित इंद्रियापासून झालेला है। सभी रूपों तथा रूपों के प्रकाशक तेजों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष की चक्षुर इंद्रिय है। स्वर्गलोक और सूर्य के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के दोनों आंखें। सर्वत्र प्रयुक्त षष्ठ्यंत्य पदों का अर्थ प्रथमांत क्षेत्र कहना चाहिए, प्रथमांत क्षेत्र करना चाहिए। कर्ण शब्द से श्रोत्रेंद्रिय का अधिष्ठान स्थान बतलाया गया है। श्रोत्र शब्द से श्रोत्रेंद्रिय कहा गया है। श्रोत्रेंद्रिय के अधिष्ठान रहने के स्थान कान है। विराट पुरुष का शरीर सभी वस्तुओं के सार तथा सौंदर्य का उत्पत्ति स्थान है। सभी यज्ञ, स्पर्श तथा वायु का उत्पत्ति स्थान विराट पुरुष की त्वगिंद्रिया है। त्वचा त्वचा त्वगिंद्रिया मुझे सभी वस्तुओं के जो सार भाग है तथा सौंदर्य का उत्पत्ति स्थान उस विराट पुरुष का संपूर्ण शरीर है। और स्पर्श, वायु तथा सभी यज्ञों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष की त्वगिंद्रिया त्वचा है। सभी वृक्ष जातियों की उत्पत्ति स्थान उनके रोम है। अथवा जिन वृक्षों से यज्ञ का कार्य किया जाता है उन वृक्षों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के रोम है। उनके केश मेधों के, श्मश्रु विद्युतों के तथा पैरों एवं हाथों के नख शिलाओं और लोहे के उत्पत्ति स्थान है। उद्भिज्जादि के जितने भी वृक्ष हैं, उद्भिज म्हणजे काय, जे बी मधून जन्म घेतात ते बियामधून वरती येतात, जमीन फोडून वर येतात, बी फोडून वर येतात किंवा बी मधून जे वर येतात ते असे बी मधून प्रकट होणारे उद्भिज जाति के जितने भी वृक्ष हैं उन सबों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के रोए हैं। अथवा जिन वृक्षों से यज्ञ अच्छी तरह संपन्न किया जाता है उन्हीं वृक्षों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के रोम हैं। जिन वृक्षों से यज्ञ अच्छी तरह संपन्न किया जाता है उन्हीं वृक्षों के उत्पत्ति स्थान विराट पुरुष के रोम है। केश मेधों के उत्पत्ति स्थान है, उनके श्मश्रु विद्युत के उत्पत्ति स्थान है। पैरों तथा हाथों के नख ही शिलाओं तथा लोहों के उत्पत्ति स्थान है। सादृश्य के कारण ऐसा अर्थ करना चाहिए। केश मेधों के उत्पत्ति स्थान, मेधो म्हणजे काय? मेधू प्रभुपादांनी बघूया काय केलंय। मेधू म्हणजे बुद्धीच असेल की मेधा वेगळी, इथे काहीतरी पुल्लिंगी शब्द आलाय, स्त्रीलिंगी असती तर ती मेधा ती वेगळी। कितवा तो दुसरा स्कंद त्यातला 6वा अध्याय, श्लोक क्रमांक किती हा? 5। The hairs on his body are the cause of all vegetation, particularly of those trees which are required as ingredients for sacrifice. हे समजलं पुढे. The hairs on his head and face are reservoirs for the clouds. मेघ लिहायचं होतं, त्याने चुकून तिथे मेध लिहिलं. And his nails are the breeding ground of electricity, stones and iron ores. इथे बघूया हा मेधा आहे की मेघ आहे ते. अभ्र शब्द आलाय. अभ्र शब्दाचा अर्थ बघितला पाहिजे संस्कृत.
अभ्र म्हणजे ढग. हम्म. तिथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. अच्छा, इथं शेजारीमध्ये का? हा, मेघच्या ठिकाणी मेध टाईप केलंय. ते टीकामध्ये माहित पडेल की. टीका टीकाच वाटतोय. टीकामध्येच मेघच्या ठिकाणी मेध टाईप केलंय. टाईप हा का? करणाऱ्याचा गोंधळ आहे तो, त्याची चूक आहे. जे केस श्लोक आहेत, बरोबर आहे. केस आहेत ते मेघांचे उत्पत्ती स्थान, ढगांचे उत्पत्ती स्थान आहेत. आणि श्मश्रू म्हणजे नखे, हम्म. हे विद्युतचं उत्पत्ती स्थान आहे, ओ, विजेचं. ओके. नकापासून आलंय. हम्म? नकापासून आलंय वीज. हम्म. पैरों तथा हाथों के नख ही शिलाओं तथा लोहों के उत्पत्ती स्थान है. हम्म. बघूया श्मश्रू म्हणजे काय ते. हम्म. श्मश्रू फेशियल हेअर्स. हा 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 हा. चेहऱ्यावरचे जे केस आहे, डोक्यावरचे केस आहेत ना, हम्म. हम्म. ते मेघा ढगांचे उत्पत्ती स्थान. चेहऱ्यावरचे केस आहेत ते विद्युतचे उत्पत्ती स्थान. आणि हातापायाचे जे हे आहेत ना, नखे, हम्म. ती दगड, लोखंड यांचं उत्पत्ती स्थान. ओके. हम्म. 10 पर्यंत श्लोक वाचूया, 6 झाले ना. हो, चालेल. विराट पुरुष की भुजाओं से प्रायः लोकों की रक्षा करने वाले लोकपालों की उत्पत्ति हुई. उनके पाद विन्यास से भूरलोक, भूवरलोक एवं स्वरलोक की उत्पत्ति हुई है. क्षेम और रक्षा की भी उत्पत्ति उनके चरणों से हुई है. ब्रह्मा जी बतला रहे हैं कि संसार की रक्षा करने वाले लोकपालों की उत्पत्ति विराट पुरुष के भुजाओं से हुई है. उनके चरण विन्यासों से भूरलोक, भूवरलोक और स्वरलोक की उत्पत्ति हुई है. भू आदि शब्दों के अव्यय होने के कारण भू, भूर, भू, भूर, भुह, स्वह इन तीनों की षष्ठी विभक्ति का लुक हुआ है. प्राप्त वस्तु की रक्षा करने को क्षेम कहते हैं और किसी भी भय से रक्षा करने को शरण कहते हैं. किसी की भय से रक्षा करने को शरण कहते हैं. श्री भगवान के चरण विन्यासी क्षेम और शरण है. योगक्षेम वहाम्यहम आहे ना, तिथे योग हो. म्हणजे काय, अप्राप्य वस्तूची प्राप्ती म्हणजे योग. हम्म. आणि क्षेम म्हणजे काय, त्या रक्षा. वस्तूचं रक्षण करणे. म्हणजे हम्म. तो भगवद्गीतेतला श्लोक आहे ना, अनन्यश्चिंतयन्तो माम. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. हम्म. जे माझे अनन्य चिंतन करतात हम्म. त्यांचं मी काय करतो, तेषा नित्याभियुक्तानां हम्म. योगक्षेम वहाम्यहम. त्यांचं योग आणि क्षेम हम्म. मी बघतो. म्हणजे काय, योग म्हणजे अप्राप्य वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे ती जी काही वस्तू प्राप्त झाली आहे ती जपून पण ठेवता आली पाहिजे ना. नाही तर बाबा आता दिली वस्तू आणि मग काढून घेतली असं नाही, किंवा आता दिली वस्तू आणि कुठेतरी परत गेली ती, असं नाही. ती त्याचं काय म्हणतात ते, जपणूक पण केली पाहिजे. हो. त्यासाठी अट येते. हा, ते अट म्हणजे अनन्य असलं पाहिजे चिंतन. अनन्य चिंतन असलं पाहिजे. हा, सभी मग ते कामनाओं, अट. समझ लो, सभी कामनाओं की पूर्ति के स्थान विराट पुरुष के चरण है. विराट पुरुष का लिंग जल, वीर्य, सृष्टि, मेघ तथा प्रजापति की उत्पत्ति का स्थान है. विराट पुरुष का जननेन्द्रिय मैथुन जन्य आनंद का उत्पत्ति स्थान है. सभी कामनाओं की पूर्ति का भी स्थान विराट पुरुष के चरण है. जल, वीर्य, सृष्टि, मेघ, प्रजापति का उत्पत्ति स्थान लिंग है. शिष्ण शब्द से लिंग को कहा गया है. उपस्थ इंद्रिय है. संतानोत्पत्ति के लिए किए जाने वाले संभोग और तज्जन्य आनंद की उत्पत्ति का स्थान विराट पुरुष की उपस्थ इंद्रिय है. म्हणजे प्रत्येक इंद्रियातून जे जे आपण अनुभवतो ते विराट पुरुषाच्या त्या संबंधित इंद्रियापासून उत्पन्न झालाय असं म्हटलंय. म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी रूप अनुभवतो, मग रूप हे परमात्माच्या डोळ्यातून प्रकट झालाय. आपण आपल्या कानांनी शब्द ऐकतो, तो शब्द हा परमात्माच्या कानातून प्रकट झालाय. त्याच्यानंतर असेच प्रत्येक इंद्रियाचं इथे सांगितलंय.
हे नारद, विराट पुरुष की पायु इंद्रिय ही यम, मित्र तथा मल त्याग का उत्पत्ति स्थान है, और हिंसा, निरुति, मृत्यु और नरक का उद्गम विराट पुरुष का गुदा द्वार है. हे हिंसा, निरुती, मृत्यू, नरक हे हे सांगितलेले अधर्माचे हे कोण? निग्रहाचार्याच्या म्लेच्छराज सिरीज मध्ये. अच्छा, निवृत्ती, बरोबर हिंसा, निरुती, मृत्यू, नरक हे बरोबर. कोणते अधर्माच्या वंशावळीमध्ये दाखवलेले. ते भाऊ बहीण आहेत सगळे. गुदस्थान मल के गुदस्थान मल द्वार को कहते हैं. यम, मित्र, मलत्याग इन सबों का उद्गम स्थान पायुर इंद्रिय है. हिंसा, अलक्ष्मी, मृत्यू तथा नरक का उत्पत्ति स्थान विराट पुरुष का गुदद्वार है. भाव प्रकाशिकेत बघा, हिंसाला हिंसा म्हटलंय, निरुतीला अलक्ष्मी म्हटलंय. हो, निवृत्ती म्हणजे धन धन नसणं. धन नसणं किंवा असं उलट, लक्ष्मी म्हणजे आपण काय म्हणतो, सौंदर्य, संपदा, श्री, किंवा हा श्रीमंत. हा श्री म्हणतो, श्री. हा श्री सम म्हणजे काय, सुंदरता, संपन्नता, ह्याच्या सगळ्या अपोजिट. निवृत्ती. अपोजिट म्हणजे निवृत्ती. बाकी बघा, मृत्यूचा ट्रान्सलेशन मृत्यू केलंय, नरकाचं ट्रान्सलेशन नरक केलंय, म्हणजे निवृत्ती म्हणजेच काय, अलक्ष्मी. ओके. मग ह्या सगळ्यांचं उत्पत्ती स्थान विराट पुरुषाचा गुदद्वार आहे. विराट पुरुष की पीठ पराजय, अधर्म और अज्ञान का उद्गम स्थान है. म्हणून पाठ दाखवणे म्हणजे पराजय. विराट पुरुष की पीठ पराजय, अधर्म और अज्ञान का उद्गम स्थान है. नदियों और नक्षत्रों का उद्गम स्थान विराट पुरुष की नाड़ियां है. नाडीमधून आपल्या रक्त वाहते ना, तसं मग नद्या ज्या वाहतात त्या विराट पुरुषाच्या नाडी समजा, असं म्हटलंय. नदियां और नक्षत्रों का उद्गम स्थान विराट पुरुष की नाड़ियां है तथा पर्वतों का उद्गम स्थान विराट पुरुष के अस्थि समूह है. विराट पुरुष की पीठ अज्ञान का उत्पत्ति स्थान है. गोत्र शब्द वाच्य पर्वतों की उत्पत्ति विराट पुरुष के अस्थि समूह से हुई है. प्रकृति, अन्नों के सारभूत रस विशेष, समुद्र तथा जीवों की मृत्यु का स्थान विराट पुरुष का उदर है, और मन का उद्गम स्थान हृदय है. विराट पुरुषाच्या उदरापासून काय बनलाय, समुद्र बनलाय. पोटापासून. त्यानंतर अन्नाचे सारभूत रसविशेष, आणि मृत्यूचं स्थान विराट पुरुषाचं उदर. म्हणून भगवद्गीतेमध्ये बघा, ते 11व्या अध्यायाचे विराट रूप धारण करतो कृष्ण, तेव्हा सगळे त्याच्या पोटात जात असतात, दाडांनी चावत दोन्ही पक्षाचे जे मारले जाणार आहेत ते सगळे, म्हणजे ते त्याच्या पोटात जातात. म्हणजे काय, त्याचं पोट म्हणजे मृत्यूचं स्थान हे इंडिकेट करतं तिथे. और मन का उद्गम स्थान हृदय है. मग ह्याच्यावरून एक उलगडतं की मन नेमकं कुठे असतं. जे फॉरेनर आहेत ते माइंड असं म्हटल्यानंतर ते डोक्याकडे बोट लावून दाखवतात. इथे काय आहे, मनाचं स्थान हृदयाकडे आहे. अव्यक्त शब्द वाच्य प्रकृति, अन्नों के सारभूत रस विशेष, समुद्र तथा जीवों की मृत्यु का उद्गम स्थान विराट पुरुष का उदर है. यह ज्ञानियों ने कहा है. मन शब्द वाच्य हम लोगों के लिंग शरीर का उद्गम स्थान विराट पुरुष का हृदय है. लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या तत्वांनी बनलेलं असतं ना. त्याच्यातलं मन जे आहे, आंतरिंद्रिय, त्याचा उद्गम स्थान विराट पुरुषाचं हृदय आहे. चित्त हे कोणाचं उत्पत्ती स्थान आहे, धर्म का मेरा म्हणजे कोणा, ब्रह्मदेवाचं. धर्म का मेरा तुम्हारा म्हणजे कोणाला, नारदाचं. सनकादियों का, शंकर जी का. विज्ञान का और सत्व का आश्रय विराट पुरुष का चित्त है. विराट पुरुषाचे चित्त हे कशाचा आश्रय आहे, कोणाचा आश्रय आहे, धर्म, ब्रह्मा, शंकर, नारद, सनकादी, विज्ञान आणि सत्व याचा आश्रय विराट पुरुषाचं चित्त आहे.
ठीक आहे, थांबूया ना इथे. हो चालेल सर, 10 श्लोक वाचलं तरी बस झालं. हो ठीक आहे. रामकृष्ण हरी. उद्या वाचू परत. रामकृष्ण हरी.